बंधू आणि भगिनींनो, आत्ताच आपण पुष्पवर्षाव करून रजनी देवींचं स्वागत केलेलं आहे आणि आपल्या रसिकतेचा प्रत्यय आणून दिलेला आहे. आपण सगळे बाई, रजनी लोकांना सांगून टाका ना खरं काय ते. हसताय काय? मला सवय नाही हो असल्या गोष्टीची. उगाच अवघडल्यासारखं होतंय. नाही, त्याला सांगत होतो गर्दी काही छान जमली आहे. पण चित्रपटगृहावरचा त्यांच्या चित्रपटाचा हाऊसफुल बोर्ड आम्ही खाली उतरवू दिलेला नाही. अशा या स्वप्न सुंदरीचा सत्कार म्हणजे आमच्या दृष्टीने आजचा भाग्याचा क्षण आहे. टाळ्या. खरं म्हणजे आप्पासाहेबांच्या रूपानं प्रत्यक्ष बोंबाबोंबच इतर मूर्त रूप घेऊन अवतरलेली आहे. ते आम्हाला अध्यक्ष म्हणून लाभले आणि प्रमुख पाहुणे म्हणून सदाशिवराव खरे. खरं म्हणजे त्यांच्याबद्दल काहीही सांगायला नको. तेव्हा आमची अखिल भारतीय चित्रपट प्रेक्षक संघटना शालूकराचा बोळ बुधवार पेठ पुणे 2 त्याबद्दल त्यांचे आभारी आहे. आता आपणा सर्वातर्फे आम्ही हार घालून बाईंचा सत्कार करतो. पब्लिकला सांगून टाका ना बाई. You naughty. माफ करा, मला सभेत बोलता येत नाही. पण आजचा हा कार्यक्रम तसा अगदीच घरगुती आहे. मला या गावाबद्दल प्रेम आहे. हो, ते सगळ्यांनाच माहितीये म्हणा. पण तुमच्या या कौतुकामुळे मी अगदी भारावून गेलीये. इथे येऊन 4 मोडकी तोडकी वाक्य बोलण्याची संधी आपण मला दिलीत त्याबद्दल मी आपली आभारी. ओ बाई, लग्न कधी करणार? करू की सावकाश, त्यात काय घाई आहे. पण आजच्या या समारंभाचे खरे मानकरी, खरं म्हणजे खरे मानकरी मुंबईचा फोन लागला का रे जयसिंग? नाही मॅडम. अजून नाही लागला? एनिवे ट्राय करत राहा. जी मॅडम. कोण आहे रे जयसिंग? अरे साहेब. अच्छा अच्छा, या या, खरे आत या. या हो, या बसा. त्यावेळी कसं काय आलात? तुम्हाला वाटेल की मी कधी वेळी अवेळी येऊन आपलं नेहमीच रडगाणं गातो, पण माझा इलाज नव्हता हो. का? काय झालं? काय झालं म्हणजे तुम्ही तुमच्या सहीनिशी प्रसिद्ध का करून टाकत नाही की तुमचं आणि माझं काही नव्हतं म्हणून? का बरं? मला तर उलट गंमत वाटते. नाही, तुमची गंमत होते पण माझी इथे गंमत होते. एरवी मी शुकशुक केलं तरी कोणी माझ्याकडे पाहत नाही, पण हल्ली काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गर्दी व्हावी एवढी रोज मला पाहायला गर्दी होते आमच्या. तिच्या त्यात काय वाईट आहे? नाही, वाईट काही नाही, पण तुम्ही काय, तुम्ही एक लोकप्रिय कलाकार, पण आम्ही काय दिवे लावले, उगीच काय थापा मारायच्या. नाही, आप्पासाहेबांचं ठीक आहे, त्यांचा तो स्वभावच आहे, पण मी म्हणतो तुम्ही असं का करावं? या तुमची बदनामी नाही का? त्या बदनामीमुळेच रागवून मी एक दिवस आधी इथं आले होते. हो, पण इथे येऊन काय केलं? त्यापेक्षा तुम्ही मला जोड्यानं बडवलं असतं तरी चाललं असतं. तुमचं वागणं समजत नाहीये मला बाई. हे 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 असं का? कुणासाठी? माझ्या एका मित्रासाठी, माझ्या एका भाबड्या आणि सच्चा दिलाच्या मित्रासाठी. मला माहितीये तो मनाने खूप चांगला आहे आणि त्याचं भलं होणार असेल, कल्याण होणार असेल तर माझ्या हातात त्याच्यासाठी करण्यासारखं हे एवढंच आहे. कोण हा मित्र? वेळ आली तर कदाचित सांगेन मी तुम्हाला, किंवा नाही सांगणार. मला हे काही समजत नाहीये. मला फक्त तुमची नामी सहन होत नाही. तुम्ही शायद पता ना हो मेरे दोस्त, माझ्या दुनियेत माझ्याबद्दल अनेकांनी अनेक अफवा उठवल्या, धंद्यासाठी जोड्याही जमवल्या, पण ही एकच अफवा अशी आहे जी धंद्यासाठी नाही, इकडे मैत्रीसाठी. तुम्ही म्हणता ते खरं आहे हो, पण मी काय करू? खरं म्हणजे मी एका मोठ्या पोस्टवर आहे. मी एका दैनिकाचा प्रमुख संपादक आहे. मनात आणलं तर मी एक स्पेशल अंक काढून सरळ जाहीर करू शकतो, पण आप्पासाहेब तसं करू देणार नाहीत आणि पब्लिक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही हो. माझ्या मनाचा कोंडमारा झालाय हो.
तेव्हा तुमच्या सहीचं एखादं निवेदन मिळालं तर कोणी काही बोलू शकणार नाही तेव्हा प्लीज. ठीक आहे, तुमची एवढी इच्छाच असेल तर जाण्यापूर्वी तसं जाहीर करीन मी. थँक्यू. सांगा मग. जाण्यापूर्वी म्हणाले मी. हो ना, म्हणजे लगेच लिहून घेतो आणि प्रेसवरच जातो. एकदा मॅटर. अहो पण मी आत्ता निघाले असं कोणी सांगितलं तुम्हाला? म्हणजे मी इथेच राहणार आहे 5-6 दिवसांकरता. सगळे शूटिंग कॅन्सल करून सुट्टी बनवण्याचा विचार आहे माझा. इथंच? हो इथेच काही दिवसांकरता. मला माहितीये मला परत तर जायचंच आहे. ती दुनिया कितीही नकली असली तरी तीच माझी दुनिया आहे. पण मला ह्या मोकळ्या दुनियेतले आणखी काही क्षण हवेत. काही दिवसांकरता का होईना मला त्या दुनियेपासून मुक्त व्हायचं, विश्रांती घ्यायची, रिलॅक्स. मला विसरायचं मी कोण आहे, किती लोकप्रिय आहे. एखाद्या सर्वसामान्य माणसासारखं मला मुक्त आणि भावना आयुष्य जगायचं. नाही ते सगळं खरं आहे हो, पण आणि त्यासाठी मला तुमची कंपनी हवी आहे. माझी नाही होत. म्हणजे मला तुम्हाला निवेदन हवंय ना? निवेदन तर पाहिजे, त्याशिवाय कसं चालणार. मग कंपनी इज अ मस्ट. कंपनी इज अ मस्ट. मॅडम मुंबईचा फोन लागला, तुमच्या सांगण्याप्रमाणे सगळ्या शूटिंग कॅन्सल केलं. अहो काय सांगताय काय तुम्ही? मग काय खोटं सांगतोय काय? या डोळ्यांनी पाहिलंय. माले हे बरोबर नाही, हे बरोबर नाही. अहो पण मी आता काय करायला पाहिजे भरणे आप्पा? कंप करायला पाहिजे. मला विचारते काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे ते विचार तुझ्या आईला. असं मग मी सांगते तुला माले, अशा टाईपचा नवरा न करणं सर्वात चांगलं. तुम्ही तिला काही शिकू नका. तिचं सदोबाचे लग्न ठरलेलं आहे. पत्रिकेचं डिझाईन सुद्धा करायला टाकलंय. अहो पण हे सगळं तुम्हीच करताय आप्पा. खरं म्हणजे मी तर त्यांना सुनीचा होकार सुद्धा दिलेला नाहीये. अगं पण पाहता पाहता त्या बाई बरोबर गेला तर. आता जाणारच असेल तर मी कितीही शेपट्या पडल्या तरी तो थांबणार आहे का? अगं जाताना एकटा जाणार आहे का गधडे? 11 लाख रुपये घेऊन जाणार आहे. हे यांचं खरं दुखणं. तुम्ही जास्त बोलू नका. तेही महत्वाचं आहे, ते फार महत्वाचं आहे. तुम्ही दोघे भांडू नका बाई. हे बघा आप्पा, मला सदा भेटली की मी त्यांच्याशी बोलीन. झालं? आता मी जाते. डोक्याला नुसता ताप झालाय. काय हो, शहराबाहेर एकांताच्या जागी तुम्ही त्या दोघांना पाहिलं हे नक्की? अलबट 100%. हो, मग त्या एकांताच्या जागी तुम्ही कशाला गेला होता? शहाळी चोलून देत होतो. बाई एका भुंगा आहे. या आईला. मला वाटलं तुम्ही येताय की नाही. नाही मी यायला निघालोच होतो, पण ते आप्पा म्हणून आहेत ना धराधर नावाचे, त्याने ते हाय किंग, इकडे काय करतोयस तू? तुझं इथं काय चाललंय ते पाहायला मी आलोय. व्हॉट डू यू मीन? पेपर्स मध्ये आलेलं खोटं नव्हतं तर इथे राहून तुझे हे प्रकार चाललेत. काय प्रकार चाललेत? आय एम एन्जॉयिंग. मस्तपैकी सुट्टी घालवते मी. ते पाहतोय मी. हा सदा खरे काय रजनी तुझ्यावर सगळी फिल्म इंडस्ट्री जीववून टाकते. हा किंग पॉंग सारखा जागतिक प्रसिद्धीचा रेसलिंग चॅम्पियन, फ्री स्टाईल किंग तुझ्यावर जान निछावर करतोय. आणि तुला हे आड गावातलं आळूचं फतफदा पसंत पडलं. मिस्टर आडवे तिडवे, जीप सांभाळून बोला. काय समजता कोण तुम्ही स्वतःला? मी अळूचा फतफत असेल नाही तर फोडणीचा वरण असेल. यांचा काय संबंध आहे? करेक्ट. मग किंग, हं? तू तुझी मर्यादा सोडवायस. तुझ्या प्रत्येक पिक्चरला मी फायनान्स करतो. तुझ्या मागे सावलीसारखा फिरतो आणि तू मला माझी मर्यादा सांगतेस. मिस्टर किसनराव पंगारे, हे सगळं करायला तुम्हाला मी सांगत नाही. हे सगळं मी काय छंद म्हणून करतोय? मग काय मला विकत घ्यायसाठी करता? हॅव विथ युअर फिनान्स. मी स्वतंत्र आहे, कुणाचीही गुलाम नाही आणि तुझी तर नाही. या मामुली संपादकाच्या समोर तू माझा कचरा करतेस. रजनी या सदा खरेच्या सगळ्या हाडांची मी वस्त्रगाळ दुपटी करून टाकीन. वडिलांना विचारून आलात काय? किंग, तू सदाच्या अंगाला हात तर लावून बघ, मग बघच मी काय करते ते. आणि त्याला इजा करून माझं मन जिंकता येईल असं जर तुला वाटत असेल तर तू महामूर्ख आहेस. रजनी रजनी प्लीज. मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. सदा ठेव, लेट्स गो. बाई भैया जरा तीखा बनाना. अच्छा आपको साहब. कैसा भी बनव पण जरा लवकर लवकर बनव, नाही तो वांदा होतोय ना. चले चल लवकर पांडे, मी ड्युटीवर आहे. आईला ऍक्सिडेंट झालेला दिसतोय. कमाई नाही कवडीची आणि फुकट जिंदगी चालली आहे पंचनाम्यात. चले चल लवकर कर चल. बाई बरीच गर्दी जमली आहे हो. सॉलिड पाणीपुरी आहे. पाणीपुरी सॉलिड आहे पण माणसं पण सॉलिड आहे. 7व्या पुरीच्या वेळेला फक्त 5-7 माणसंच होती. 11व्याच्या वेळेला एकदम जाम झाले. 13व्याच्या वेळेला बहुतेक माझं 13वंच घालावं लागण्याचं दिसतंय. तुम्ही खात का नाही? खातोय ना. नाही कुठे खातोय ना. यापेक्षा तुम्ही म्हणजे साधारणपणे लवकर नाही का खाऊ शकत? चला चला हवा येऊन द्या. रस्ता सोडा. पहिली चोट लायसन्स काढा. गाडी नंबर बोला. काय म्हणालात आपण?
आईला पानात काय घातलं की काय? चक्क रजनी बाला. हो, रजनी बाला. बाई जरा सही सही देता का? हे पकडा. मजा आया. या पाणीपुरी खाऊया. आयडिया आणखी नवीन गाडी ना मग. हे बघा, मी वरातीत चालल्यासारखं मागून पायी पायी येणार नाहीये, सांगून ठेवतो. नाहीतर रिक्षा. रिक्षा अहो, परीक्षा बघतोय की काय? चलो रिक्षावाले. कहाँ जाइए? अरे चलो तो सही. अहो बाई, हा रेसकोर्स आहे. ऑफकोर्स आपण रेसला चाललो. अहो पण मला आवडत नाही हो, मी असा कधी आलेलो नाही. चला तर खरं. कम ऑन. काय झालं? थोडक्यात रेस हारलो आपण. म्हणजे 5,000 रुपये पाण्यात गेले ना? आता काय करायचं? दुसऱ्या रेसला परत लावायचं. मी आलेच जाऊ. अहो पण अहो बाई, बाई बाई ऐका माझं. अहो कुठे निघालात तुम्ही? पैसे लावायला. नाही जायचं. नाही जायचं म्हणजे काय ते नंतर सांगतो. आधी तुम्ही बाहेर चला. बाहेर चला. आय वॉन्ट टू एन्जॉय. आधी तुम्ही बाहेर चला. याचा अर्थ काय मिस्टर खरे? चार चौकात ते असल्यावर शोभला नाही तुम्हाला? माझी पोझिशन, माझी इमेज. खड्ड्यात गेलं सगळं. व्हॉट डू यू मीन? मला ही अशी पैशाची उधळपट्टी आवडत नाही. तुम्ही कोण? हा? कोण तुम्ही? हा माझा पैसा आहे. मी काय वाटेल ते करीन त्याचं. यू जंगली. गेट आउट ऑफ माय साइट. जातोय, पण जाताना तुम्हाला तुमची जागा दाखवून जातोय. आज लक्ष्मीला जाळायला निघालात तुम्ही का? चारी दिशेने ओघ वाहत आहेत म्हणून? कुठल्याही सुसंस्कृत माणसाच्या तोंडून असे शब्द निघाले असते कधी? चित्रपट सृष्टीचे अभिषिक्त सम्राज्ञी, सौंदर्य देवता, हजारो हृदयाची धडकन, या पदांचा मीठ चढला तुमच्या मेंदूवर. पण आपल्या एअर कंडिशन गाडीच्या काळ्या काचा खाली करून बघा जरा. कमालीचं दारिद्र्य पसरलं हो तुमच्या अवतीभोवती. उपासमार आहे, बेकारी आहे. दारिद्र्य नावाची गोष्ट जवळून पाहिलीत कधी? पोटासाठी वणवण दूरच्या गावी गेलेल्या पोटच्या गोळ्याला सख्खी आई खुशाली विचारू शकत नाही इथं. कारण कार्डाची किंमत 15 पैसे, आणि त्या 15 पैशात अश्रू भिजून खाण्यासाठी मीठ मिरची मिळते तिला. लाज वाटली पाहिजे आपल्याला, लाज वाटली पाहिजे. एवढा जर पैशाचा माज आला असेल ना, तर अनाथाश्रमांना देणग्या द्या, मूक बधिरांसाठी काहीतरी करा, वृद्धाश्रमांना भेटी द्या. या समाजात असे किती लोक आहेत की तुमच्या एका रेसच्या पैशात 8 दिवस पोटभर जेवतील. पण नाही, झोपलेला उठवणं सोपं असतं, पण झोपेचं सोंग घेतलेलं उठवणं कठीण असतं. माफ करा, मी मर्यादा ओलांडली. कधी वाटलंच तुम्हाला तर मला क्षमा करा. इस दिल के टुकड़े हुए हजार, कोई यहाँ गिरा टाठे, कोई वहाँ गिरा टकठे. बेरा और एक पेग लाना. अरे कुठले आराम करा नी. लसूण घातले याच्यात. बऱ्याच पदार्थांमध्ये लसूण असते साहेब. अरे पण मला अलर्जी आहे ना लसणीची. त्याला श्वास कोल्ड ठेवण्यासारखा होतो. अरे बेशुद्ध पाडाल मला तुम्ही. सॉरी सर, आपण बसा. आपल्या बाजूला लसूण येणार नाही मी काळजी घेतो. बसा. अरे किंगपॉंग साहेब, किती दिवसांनी पडली घाट म्हणते मी. अजून तुमची लक्ष्मीची अलर्जी गेली नाही काय? नाही हो, ती आता जन्मालाच पुरली. काय पण तुम्ही इथे काय करताय? रडताय की हो? नाही मोकलून त्या सध्या खरेच्या नावानं माझं पळवलं हो, प्रेयसी म्हणते मी. म्हणजे तुम्ही पण रजनीबाला? नाही, मला पुष्पमाला धरा रे वाटतं होत्या बघा त्याचं तळपट. मास्टरजी, त्या सदाच्या नावाने नुसतं रडून आता चालणार नाही. त्यानं रजनीला देखील फूस लावलेली आहे. त्याच्या नरडीचा घोटच घेतला पाहिजे. माझे हात नुसते शिवशिवत आहेत बघा. येऊन द्या की काय म्हणते मी. आपण दोघे जर मिळलो तर त्या सड्याला असं कुठू की जन्मभर राहील म्हणते मी. आठवण. मी तुमच्या बरोबर आहे मास्टरजी. बेशुद्ध पडेपर्यंत धुतला नाही ना तर पांगारे घराण्याचं नाव लावणार नाही मी. शाबास शाबास. अरे इस बात पे हात मिला.